पालकमंत्री शंभूराज देसाई आपल्यासोबत आहेत। खरं तर मान खटावमध्ये जी अतिवृष्टी झाली याची पाहणी करण्यासाठी आज ते आलेले आहेत। साहेब, वेगवेगळ्या ठिकाणची पाहणी आता तुम्ही करताय मान तालुक्यामध्ये, काय नेमकी परिस्थिती आहे? मी आता तुम्ही पाहिलं असेल दुपारपासून या भागामध्ये आहे। जवळपास हे चौथं गाव आहे की ज्या गावामध्ये आपण जे पिकांचं नुकसान झालंय त्याचं प्रत्यक्ष बांधावर जाऊन आपण या ठिकाणी पाहणी केलेली आहे। या ठिकाणी जर संपूर्ण तुम्ही पाहिलं तर बाजरीचं नुकसान झाले, मक्याचं नुकसान झाले, कांद्याचं नुकसान झाले, कोबी पिकाचं भाजीपाल्याचं नुकसान झाले, केळांच्या बागांचं नुकसान झाले। सगळ्या पिकांचं मोठ्या प्रमाणात 2 दिवसामध्ये झालेल्या अतिवृष्टीने मोठ्या पावसात नुकसान झालेलं आहे। माझ्याबरोबर सगळे अधिकारी देखील समवेत आहेत। अधिकाऱ्यांनी पंचनामे करायची सुरुवात केलेली आहे। आता ज्या मावशींच्या रानात आपण गेलो होतो त्यांच्या कांद्याची परिस्थिती बघितली, वाढ व्हायच्या आधीच ते पूर्ण कुजला आहे, म्हणजे 100% नुकसान त्या कांदा पिकाचं झालेलं आहे। अशा या संकटात आम्ही सगळे मंत्री राज्यातले शेतकऱ्याच्या बांधावर जातोय। त्याप्रमाणे मी सुद्धा गेली 3 दिवस झाले जिल्ह्यामध्ये फिरतोय। या संपूर्ण पीक परिस्थितीनुसार जी काय पंचनामे करायला सांगितले ते शेतकऱ्याचं शेत दिसलं, त्याचं नुकसान असलं की ते 100% पंचनाम्यात धरायचे सूचना प्रशासनाला आपण दिलेल्या आहेत। मला वाटतं 3 किंवा 4 दिवसात राज्यातले सगळे नुकसानीची आकडेवारी क्षेत्रनिहाय ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत शासनाकडे येईल आणि माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि संपूर्ण मंत्रिमंडळ ह्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे। ह्या शेतकऱ्याला 100% या संकटातनं बाहेर काढायला आम्ही सगळी मदत करू। साहेब, एक अशी पण परिस्थिती झालेली आहे की अतिवृष्टीच्या आधी 1-2-3 दिवस पण काही कांदा काढणी झालेली आहे बऱ्याच ठिकाणी आणि ते पीकसुद्धा जरा पावसामुळे अतिवृष्टीमुळे वाया गेलेलं आहे। पण आता निकषामध्ये काही बदल होऊ शकतो? 2 गोष्टी आहेत। काही ठिकाणी लोकांनी कांदा काढला आणि तो वाळवायला रानाच्या बाहेर आपल्या घराजवळ वगैरे ठेवला, तो कांदा भिजला। जो कांदा सुरक्षित घरामध्ये ठेवला त्याला काही नुकसान झालेलं नाही। पण तरीसुद्धा शेवटी कसं आहे, शेत पिकाचं नुकसान या ठिकाणी आपण शेतातल्या पिकांचं नुकसान आपण केलेलं आहे। ही सुद्धा जर काही ठिकाणी परिस्थिती आढळून आली की काढून ठेवलेलं पीक त्याची म्हणजे रास लावली होती किंवा सुकवायला ठेवला होता आणि तो पावसामध्ये भिजला, या बाबतीत सुद्धा आम्ही निश्चित शासन स्तरावर त्याचा विचार करू। प्रामुख्याने पिकांमध्ये कोणकोणती पिकं आता पाहण्यात आली तुमच्या? सांगितलेलं मी आत्ताच तुमच्याशी बोललो। या भागात म्हणजे खटाव मान तालुक्यामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी मका आहे, या ठिकाणी तुमचा हे कांदा आहे, मगाशी आपण पाहिलं केळीची बाग होती, एक ठिकाणी म्हणजे कोबूची बाग होती। अशा वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे जवळपास जी काही पिकं आहेत, तर मका काही ठिकाणी चांगलं आहे, काही ठिकाणी पूर्ण खराब झालेला आहे। कांदा आपण बघितलं तर जवळजवळ सगळा या ठिकाणी तुटलेला आहे, म्हणजे कुजलेला आहे। कोबूचा बाग बघितला तर त्याच्यामध्ये सुद्धा काही हाताला लागणार नाही। मी स्वतः पाहणी केली त्या शेतात जाऊन। त्यामुळे हे खरं नैसर्गिक संकट आहे। मी एवढंच सांगेन आपल्या माध्यमातलं सगळ्यांनाच, ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना, नुकसानग्रस्तांना कुणालाही हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही। निश्चितपणे त्यांना मदत हे सरकार करेल। ओके, एकूणच नुकसानग्रस्तांना हे सरकार मदत करेल असंच आश्वासन जे आहे ते पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं आहे। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नारोडे, TV9 मराठी, मान, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।